सो आपला हा डे 3 आहे. आपण वायनाडवरनं मुन्नारला ट्रॅव्हल करतो आहे. सो इकडे हॉटेलचं चेकआउट झालं आहे. चेकआउट म्हणजे टायमिंग 11चा होता, तर आम्ही थोडा लेट केलं आहे. टाईम झालं आहे 11:40. ॲक्च्युली पार्टी कॉफीचं पण यांचं प्लांटेशन वगैरे आहे, तर मला जायला तर मिळालं नाही. आता बघू ऑन द वे प्लांटेशन वगैरे कुठे बघता आलं तर हे प्लांटेशनकडे बघूया रस्ता किती जातो आहे आतमध्ये. ॲक्च्युली मी इकडे एकटं जाणं पण थोडा रिस्की वाटतं मला. ऐका, सो हे कदाचित प्लांटेशन वगैरे आहे. आतपर्यंत खूप आतमध्ये आणि एवढे किडे आणि काय काय असू शकतं इकडे, साप वगैरे काय बोलता नाहीत. सो हे मला वाटतं कॉफी बीन्स आहेत का, मला काय आयडिया नाही याच्याबद्दल, पण आय गेस हे तेच आहे प्लांटेशनमध्ये. बघूया का एक तोडून याच्यातलं. याच्यात सीड्स असतात. सो असं काहीतरी आहे आपल्या रूमच्याच, म्हणजे ह्यांचंच ॲक्च्युली प्लांटेशन आहे. आपण इकडे पण फिरू शकतो रात्रीचं वगैरे येऊन, जरा ॲडव्हेंचरस काहीतरी करू शकतो. सो हे आपलं स्टे आहे इकडे, चांगला स्टे होता हा, म्हणजे आवडला मला. बेसिक होता, जेवढं नीड्स आहेत तेवढं सगळं होतं. तर आता आपण जातो आहोत मुन्नारला. ॲक्च्युली आमचा स्टे पण बुकिंग केला नाही आहे आजपर्यंत. उद्यापासून आपण हॉस्टेलची बुकिंग केली आहे, तर हॉस्टेल आपण उद्या म्हणजे हॉस्टेलच्या जवळच बुकिंग कुठेतरी करणार आहे आजच्या दिवसासाठी. कारण का आज जर हॉस्टेल बुक केलं असतं तर आम्ही माहिती नाही बरोबर टाईमवरती पोचलो असतो की नाही, त्याचे चार्जेस पण थोडे जास्त आहेत. सो आम्ही डिसाईड केलं असं ट्रॅव्हलिंग आहे तर पूर्ण आरामात जरा करता येईल तरी. सो हे बघा असं काहीतरी आहे आतमध्ये, मस्त वाटतंय. आणि पाऊस अजूनपर्यंत इकडे नाही आहे. आता फटाफट आपल्या बॅग सगळ्या भरायचे आहेत, म्हणजे बॅग भरलेल्या आहेत, फक्त गाडीमध्ये टाकायची. जरा पेमेंटचा प्रोसेस चालू आहे. पेमेंट झालं की आपण इकडनं निघणार आहे आणि ऑन द वे एक वायनाडचंच एक लोकेशन आहे, ते फिरायचं बाकी होतं काल आमचं, तर ते पण आम्ही जाता जाता बघणार. 1980 हे जे वायनाडमधलं एक फेमस रेस्टॉरंट आहे. सो ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड मिळणार. आपण कसं काय थाळी मिळते ते आपण करूया पुढे. फिश पिकल मिरची असं काय, पापड राईस के ऊपर चटणी सब माहिती नाही का सगळं काय. फक्त पोटॅटो चिप्स आहेत. हे कुठे आहे सो काय ते जबरदस्त आहे. मी कुठे गेला मॅप आपला, एकदम खालीच बसलाय. एकदम कोकणातला टन आहे आपल्या, कोकणापासून भारी आहे. आता आपण वायनाडच्या रोडवरती हा जो घाट आधी लागतो त्या घाटामध्ये, आणि ट्रॅफिक बघा फुल जाम आहे. आणि आता जरा मस्त म्युझिक वगैरे लावून आम्ही चालू करतोय. वरती फॉग वगैरे पण आलाय. ॲक्च्युली वरच्या पॉईंटवरती खूप फॉग होता, इकडे खालती आता कमी झालाय. आणि टुरिस्ट पण भरपूर आहेत त्याच्यामुळे बघा हे टर्न्स पण बघा मस्त.
थांबलो आहे. आता हे लोकेशन मला माहिती नाही कुठे, पण आम्ही वायनाडवरून निघून ऑलमोस्ट तास तर भरपूर झालेत, पण आपण किलोमीटर जास्त कव्हर नाही केलं. तिकडे डिझेल भरतो, टँक फुल करतो. इकडे रेट आहे 94.96. इकडे रेट ॲक्च्युली वाढला आहे 3 रुपयाने का काहीतरी, नाही सॉरी कर्नाटकमध्ये 3 रुपयाने वाढला आहे. इकडे 2-3 रुपयाने कमी झाला आहे. तर बघू, आज नाईट जर्नीच होणार आहे मोस्टली. तरी वाटत तर नाही की आम्ही टायमावरती पोहोचणार आहे. टँक फुल होत आली आहे 30 लिटर. गाडीमध्ये एअर पण भरायची. इकडे मॅन्युअली कोण आहे नाही, तर आपणच भरणाऱ्या पाईप घेऊन सरळ. प्रेशर ठेवला आहे 32. बघूया जमते की नाही आपल्याला. ये है यहाँ के पेट्रोल पंप के ओनर जो बता रहे कैसे हवा भरते. हाँ तर खूपच कमी आहे रे. अरे आपल्याला काढायची सवय आहे ना, भरायची नाही. आपला नेक्स्ट डे आहे. आपण ॲक्च्युली रात्री ट्रॅव्हल जास्त करू नाही शकलो, म्हणून आपण हे टुरिस्ट करून एक हॉटेल होतं कोचीच्या बाहेरच आहे, तिकडे आपण थांबलो होतो. आता इकडे सकाळी उठून आम्ही आता बूस्ट वगैरे प्यायला चालू केले. आता इकडनं मुन्नार अजून 3.5 तास बाकी आहेत. सो आपण इकडेच थांबलो होतो जवळपासच हॉटेलवरती. तर इकडे स्टे वगैरे केला. रात्रीचा 12 वाजता अराउंड आम्ही पोचलो इकडे. आणि काय रात्री दाखवायला पण नव्हतं, रोड पण एकदम बेकार होते. हायवे पण आम्हाला मोस्टली एक हाफ एन आवर लागला असेल आणि आम्ही थांबलो होतो. बाकी तर अख्खा रोड हा सिटीमधलाच होता. सो आता इकडे बूस्ट वगैरे पितोय. आपली प्रथा इकडची बूस्ट, कारण का इकडे खूप चांगला मिळतं, म्हणजे टेस्ट वाईज बघायला गेलं तर खूप चांगला बनवतात. तर आता इकडे बूस्ट पितो आणि निघतो. आता हा आजचा म्हणजे कालचा दिवस आणि आजचा दिवस आपण दोन्ही जॉईन करणार आणि एकत्र व्हिडिओ बनवणार. त्याला पण माहिती नाही आपण चुकलाय. मला वाटतं जीजेची गाडी आहे. हे मॅप आपल्याला सगळ्यांच्या बंगल्यांच्या आतून वगैरे घेऊन जात आहे हायवे सोडून. आणि हायवे कितीतरी मिनिट्स 46 मिनिट्स स्लोवर आहे. काय याला नाही माहिती चालतोय. सो असेच कालपासून सगळे छोटे छोटे रोड लागतात, त्याच्यातनं ट्रॅव्हल करायला खूप लेट होतोय. मला वाटतं जे स्लोएस्ट रूट दाखवतं ना इकडे, तो वालाच घेऊया आपण. सीन आहे इकडे बाई मॅपचा. हा तर एवढा काय नाही रे. आता आपण 2 मिनिटाच्या आतमध्ये सेकंड न्यूटन मारतोय. हा ॲक्च्युली इकडचे बंगले खूप मस्त आहेत, मोठे मोठे. आता हे तरी नॉर्मल आहे, बाकी तर एकदम पिक्चरवाले. इडलीची साईज बघ एवढी मोठी आहे. ऑलमोस्ट का पिझ्झा, लार्ज साईज पिझ्झा एवढी. बाजूला जरा काढतोय की पिझ्झा आला, तुझं घेऊन आला बोला. चांगली आहे. मसाला डोसा, साधा डोसा काही मागवला तरी त्याच्यावर मेदू वडा आपल्याला कॉम्प्लिमेंटरी आहे. तर हॉटेल उडपी भवन प्युअर व्हेज. ॲक्च्युली मसाला डोसा वगैरे नॉर्मल होता, आपल्या इकडे त्यापेक्षा चांगला मिळतो असं मला वाटतं. वी आर रिअल साऊथ इंडियन्स. आपण मुन्नारच्या ऑन द वे घाटामध्ये, आणि घाटामध्ये एक वॉटरफॉल ते गेला. तर हा वॉटरफॉल बघा काय मस्त आहे. फ्लो बघा या पाण्याचा काय खतरनाक आलाय. फ्लो जबरदस्त आहे का. आता आपली गाडी इकडे उभी आहे.
हे आहे. आणि आपलं हॉस्टेल तिकडे एवढा लांब आहे आणि इकडेचा स्लोप बघा, म्हणजे असं तुम्हाला कळणार पण नाही आय गेस, पण एवढा स्लोप आहे की लिटरली गाडीचे ब्रेक पूर्ण पकडून ठेवायला लागतात तेव्हा जाऊन कुठे हे होते. आणि स्लो वॉकिंग होतच नाही आपल्याकडनं पॉसिबल. थांब की. आणि धुकं पण बघा काय सॉलिड झालंय, कडक क्लायमेट झालंय. सो आता आम्ही चालत जातोय कारण का मला थोडं तिकडे जाऊन गाडीचा शूट घ्यायचा होता. जबरदस्त लोक आहे, म्हणजे नॉर्मली वॉक नाही करता येते आणि चढायला गेलं तर भाई हालत खराब होऊन जाईल.